तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी दोन मोठ्या या ठिकाणी गुड न्यूज आलेल्या आहे आणि दोन GR सुद्धा आलेले आहे जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याच्या वितरणासंबंधित। बघा, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी गुड न्यूज आहे। कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती देणार आहे। तर बघा, GR मध्ये काय दिलेलं आहे सर्वात आधी समजून घ्या। बघा, दोन GR आलेले आहे, पूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि बघा महिला व बाल विकास विभाग, खालच्या बाजूला तुम्ही तारीख पाहू शकता 31 जुलै 2025। आणि बघा, दुसरा GR या ठिकाणी आहे सामाजिक न्याय विकास विभाग 31 जुलै 2025। दोन्ही GR जे आहे ते वेगवेगळे आहे आणि दोन्ही GR मध्ये जे आहे ते निधी मंजूर करण्यात आलेला आहे। बघा, काल सुद्धा GR आलेला होता, कालचा GR सुद्धा मी तुम्हाला दाखवला। त्या GR मध्ये बघा, त्या GR मध्ये 2984 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते कालच्या GR मध्ये, कालच्या 30 तारखेच्या GR मध्ये। आणि आजच्या GR मध्ये बघा, आजच्या GR मध्ये 31 तारखेच्या पहिल्या GR मध्ये बघा 335 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। 335 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। आणि आजचा दुसरा GR बघा, आजच्या दुसऱ्या GR मध्ये 410 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। 410 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासाठी, म्हणजे ते ऑगस्ट महिन्यामध्ये वितरण होणार आहे। तर बघा, आता हे तीनही GR मी तुम्हाला एकत्र दाखवतो। तीनही GR बघा, काल 30 तारखेला आलेला GR आणि आज दोन आलेले GR जे काही आहे। आणि बघा, निधी बघा 2984 कोटी रुपये, त्याचप्रमाणे 335 कोटी रुपये, त्याचप्रमाणे 410 कोटी रुपये। तर या तीनही GR मधील पैशाचा जर आपण हिशोब केला तर टोटल पैसे होतात 3729 कोटी रुपये। बघा, तीनही GR मधील पैशाचा हिशोब 3729 कोटी रुपये, म्हणजे जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासाठी 3729 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। ठीक आहे, बघा 3700 कोटी रुपयामधून एका महिलेला जर 1500 रुपये दिले, बघा हिशोब या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसत आहे। 3700 कोटी रुपयामधून एका महिलेला जर 1500 रुपये दिले तर किती बहिणींना हे पैसे वाटप होणार? बघा 2,50,00,000च्या वर बहिणी, 2,50,00,000च्या वर। बघा, हिशोब तुमच्यासमोर या ठिकाणी क्लिअर आहे। तीनही GRचा तुम्ही हिशोब करा, डिवाइड 1500 रुपये करा आणि 2,50,00,000 बहिणींच्या वर हा हिशोब जात आहे। मग याचा अर्थ काय? याचा अर्थ काय तर बघा, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय सांगितलं होतं की 2.25 कोटी बहिणी आम्ही पात्र ठेवलेल्या आहे। मग 2.25 कोटी बहिणी जर पात्र ठेवल्या असेल तर या निधीमधून पैसे बाकी राहणार आहे, पैसे बाकी राहू शकतात। म्हणजे ज्या 2.25 कोटी पात्र बहिणी आहे त्या बहिणींना जर हे पैसे पूर्ण वाटले तरीही पैसे बाकी राहतात। म्हणजे याचा अर्थ काय तर ज्या काही 26 लाख बहिणी अपात्र केलेल्या होत्या, कदाचित त्यापैकी काही बहिणींचं जुलै महिन्यामध्ये पडताळणी पूर्ण झालेली असेल आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह सुद्धा केले असू शकतात। बघा, आपण एक अंदाज करत आहे कारण की या निधीमधून पैसे बाकी राहत आहे, वितरण झाल्यानंतर पैसे बाकी राहत आहे। आणि जो काही आपण टोटल केला तो पूर्ण 2.50 लाख बहिणींसाठी केलेला आहे। मग असा आपण अंदाज पकडू शकतो की उरलेला निधी जो आहे, जे काही बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं, ज्या बहिणींचे पैसे थांबवण्यात आलेले होते त्या बहिणीसाठी सुद्धा हा निधी उपलब्ध केला जाऊ शकतो। आता बघा, शासनाचा निर्णय तिकडे काय झालेला आहे, खरंच पडताळणी झाली आहे की नाही झाली याबद्दल आपण बोलणार नाही, पण जो काही निधी या ठिकाणी दाखवत आहे, जे काही GRची टोटल होत आहे, पैशाची टोटल होत आहे, त्याप्रमाणे हे क्लिअर दिसून येते की काही अपात्र बहिणींना सुद्धा पात्र करण्यात या ठिकाणी आलेलं आहे, पडताळणी सुरू आहे। आणि त्या बहिणींना सुद्धा एकतर जुलै महिन्याचा हप्ता किंवा जून महिन्याचा हप्ता, एकतर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता त्यांना एकत्रित मिळू शकतो, यापैकी काही बहिणींना ज्यांचे अर्ज स्थगित केलेले आहेत। तर बघा, या कॅल्क्युलेशन नुसार जर या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळाला तर त्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे आणि रक्षाबंधनाचा सण त्यांचा सुद्धा साजरा होणार आहे। तर बघा, कोणाकोणाला ही अपडेट आवडली आणि GR जे काही तुम्ही पाहिले ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन महाराष्ट्र.gr या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर बघा, मोठी खुशखबर आहे, लवकरच वितरणाला सुरुवात सुद्धा होणार आहे आणि 3, 4, 5 तारखेच्या दरम्यान जे आहे ते वितरण सुरू होणार आहे आणि पूर्ण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। बघा, 3, 4, 5 या तारखेला म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये वितरण 100% सुरू होणार आणि तुमच्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता। आणि जर शासनाने असं ठरवलं असेल की या अपात्र बहिणींना सुद्धा पात्र करून पैसे द्यायचे तर त्या बहिणींना सुद्धा जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळू शकतो। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।